नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलमध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्ह्यातील वरिष्ठ नेते श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, सुरेशरावजी वरपुडकर साहेब, परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ भुमरे साहेब, गंगाखेडचे माजी आमदार श्री सीतारामजी घनदाट मामा, सारिकाताई पारवे आदी भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्ह्यातील मान्यवर या मुलाखती घेताना उपस्थित होते। तर यावेळी नरवाडी जिल्हा परिषद गटातून सौ विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे, केशरबाई शिवाजी मोव्हाळे, आशाबाई महादेव गिरे यांनी मुलाखती दिल्या। तर सोनपेठ तालुक्यातीलच पंचायत समिती वडगाव गणातून श्री जयप्रकाश दासराव बचाटे, लक्ष्मण मारुतराव धोंडगे, गजानन प्रकाशराव धोंडगे आदी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत। आता नरवाडी जिल्हा परिषद गटातून व वडगाव पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षातर्फे कोणाला एबी फॉर्म मिळतो याकडे सोनपेठ तालुक्याचे लक्ष लागून आहे, अशी माहिती आमचे प्रतिनिधी श्री अंकुश भाऊ धोंडगे तिवटणेकर यांनी कळवली आहे। आपण चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। तर पाहुयात काही क्षणचित्रे। कुठल्या प्रकारच्या तरुणांना संधी दिली जात नाही। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे अशा प्रकारची कामं होत नाहीत, म्हणून मला माझ्या सर्कलमधील सहकाऱ्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती केली। नंतर मी प्राध्यापक असल्यामुळं या क्षेत्रात यावं की नाही हा विचार करत होतो, परंतु सगळ्यांच्या युवकांच्या इच्छेखातर मी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत माझे अनेक इच्छुक आहेत, परंतु पक्षाचं इमानदारीने काम करण्याचं काम आम्ही करणार आहे। मी एक उमेदवार म्हणून माझी विनंती केलेली आहे। गेल्या 3 महिन्यापासून जिल्हा परिषद सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टीचा रुमाल झेंडा घेऊन सर्कलमध्ये प्रत्येक गावोगावी फिरतोय, भेटतो आहे आणि सगळ्यांना विनंती करतोय की आम्ही इच्छुक आहोत। आम्ही उमेदवार म्हणून कधी घोषित केलेलं नाही आहे, आम्ही इच्छुक आहोत आणि आम्हाला उमेदवारी दिली तर आम्हाला मतदान करा, किंवा इतर कोणाला जरी उमेदवारी दिली तर कमळाला मतदान करा, अशा प्रकारची मागणी आम्ही गेल्या 2-3 महिन्यामध्ये केलेली आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही देशाची सर्वात मोठी पार्टी आहे। राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। सन्माननीय पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, जिल्हा अध्यक्ष सुरेशजी भुमरे साहेब, आमचे नवीन तालुकाध्यक्ष तरुण तालुकाध्यक्ष लक्ष्मण धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची इच्छा आहे। त्यामुळं पक्षानं संधी दिली आणि लोकांची इच्छा असेल तर निश्चितच मी ही निवडणूक लढणार आहे। तालुका काय प्रतिक्रिया इच्छुक मी आहे, कारण मागच्या टर्ममध्ये मी निवडणूक लढवली होती, त्यावेळेस रिसर्चचा पराभव झाला होता, त्यामुळे बरेच काही अनुभव आले। मागच्या निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या त्या सगळ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न झाला। मी नवीन होतो त्यामुळे ती निवडणूक सुरू केली, परंतु आता एक भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद फार मोठी आहे। त्या अनुषंगानं मी माझ्या जिल्हा परिषद समितीमध्ये गेल्या 5-7-8 वर्षापासून काम करत आहे आणि कामाच्या माध्यमातून लोकांचा माझा संपर्क आहे। त्यामुळं गावोगाव आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवार इच्छुक आहोत अशा प्रकारची विनंती करत आहोत। आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला आम्ही विनंती करतो की पक्षाला मतदान द्या, पक्षाला मत द्या, किंवा पक्षाचा जिल्हा परिषद दिसून आला पाहिजे। कारण गेल्या 15 वर्षापासून घराण्याची सत्ता त्या सत्तेवर आहे। निवडणुकीच्या अगोदर 3-4 महिने सक्रिय असतात आणि नंतर मात्र सगळ्या सत्तेमधून गायब असतात। खऱ्या अर्थानं लोकांची कामं करायची असतील तर तरुण आणि सुशिक्षित अशा प्रकारच्या चेहऱ्याला संधी मिळावी अशा प्रकारची लोकांची इच्छा होती। लोकांनी मला तशा प्रकारची मागणी केली, त्यामुळं मी या सत्तेमधून माझ्या पत्नीसाठी उमेदवारी मागितलेली आहे आणि निश्चितच जर पत्नीला मला उमेदवारी मिळाली तर सर्व ताकदी निश्चित या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ नरवाडी जिल्हा परिषदेमध्ये फुलवणार आहे।
भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखती चालू आहेत. आम्ही सोनपेठ तालुक्यातून शेळगाव, नरवाडी आणि उकळी जिल्हा परिषद आणि गणावाल्यांनी इथं मुलाखती दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कसा या जिल्ह्यावर जिल्हा परिषदवर झेंडा फडकेल याची सर्व आम्ही मिळून तयारी करतो. जिल्हा परिषदला प्रथम अजेंडा आहे शिक्षण, पाणी, आरोग्य आणि जे काही जोड रस्ते राहिले ते रस्ते. आमच्या सरकारनं तर जे मोठाले रस्ते आहेत राज्य रस्ते ते झालेले आहेत, परंतु अप्रोच रस्ते राहिलेले आहेत. अप्रोच रस्ते, शाळा, पाणी, आरोग्य याच्यावर जास्त भर राहिला. बिलकुल केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळं सर्वात मोठा जर आम्हाला फायदा होणार असेल रमाई घरकुल योजना, यशवंतराव घरकुल योजना, विमुक्त जाती भटक्या जाती योजना आणि अशा असंख्य योजना आम्ही राबवलेल्या आहेत. त्या लाभार्थ्याच्या घरी आम्ही जाऊन भेट देणार आहेत आणि त्या लाभाबद्दल आम्ही त्यांना आमचे मतदान करण्यासाठी विनंती करतो. आणि याच बरोबर आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र.